नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे आणि ती म्हणजे मित्रांनो शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता देण्यासाठी राज्यात लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे आणि ती यादी 16वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती वितरित करण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठवण्यात आली आहे आणि 16वा हप्ता आता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा शेतकऱ्यांना कोणत्या तारखेला मिळणार आहे याविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी ही योजना अल्प व अत्यल्प जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाकडून सुरू करण्यात आली आहे। अशा शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी पीएम किसान सन्मान निधी योजना सुरू करण्यात आली आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते। आतापर्यंत पात्र शेतकऱ्यांना या योजनेचे 15 हप्ते दिले गेले आहेत। ही योजना सन 2019 पासून राबवण्यास सुरुवात झाली आहे। मित्रांनो 2 हेक्टर पर्यंत शेती असणाऱ्या शेतकरी कुटुंबाला प्रति हप्ता 2000 रुपये प्रमाणे म्हणजेच वर्षाला 6000 रुपये अर्थसहाय्य दिले जाते। मित्रांनो या योजनेचा 16वा हप्ता हा देण्यासाठी केंद्र सरकारकडून नियोजन तयार करण्यात आले आहे। पीएम किसान योजनेच्या 16व्या हप्त्यासाठी राज्यातील 87.38 लाख शेतकरी पात्र ठरले आहेत। तशी यादी सुद्धा केंद्र शासनाकडे पाठवण्यात आली आहे। मित्रांनो पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यातच वितरित करण्याचे शासनाकडून नियोजन करण्यात आले आहे। राज्याने रिक्वेस्ट फॉर फंड ट्रान्सफर निधीसाठीची यादी केंद्र सरकारकडे सादर केली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यातच 16वा हप्त्याचा निधी हा मिळणार आहे। परंतु मित्रांनो या योजनेअंतर्गत 3 लाखांच्या वर शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे। अद्याप या 3 लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाहीये आणि त्यामुळे या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 16वा हप्ता मिळेल की नाही हे सांगता येत नाही। परंतु मित्रांनो कृषी विभागाने ई-केवायसी करण्याचे आवाहन शेतकऱ्यांना केले आहे। परंतु केवायसी न झाल्याने हे शेतकरी या योजनेच्या 16व्या हप्त्याच्या लाभापासून वंचित राहणार आहेत। मित्रांनो जर शासनाकडून ई-केवायसी करण्याची अट शिथिल करण्यात आली ज्याप्रमाणे 14व्या हप्त्यासाठी केली होती तर या शेतकऱ्यांना 16व्या हप्त्याचा निधी हा मिळू शकेल। परंतु ही अट जर बंधनकारक ठेवण्यात आली तर मात्र या 3 लाख शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 16व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागेल। तसेच मित्रांनो दरम्यान पीएम किसान योजनेचा 16वा हप्ता हा वितरित करण्यासाठी राज्यात 21 जानेवारी 2024 पर्यंत 87.38 लाख लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली असून ती यादी केंद्र शासनाकडे पाठवण्यात आली आहे आणि या योजनेचा 16वा हप्ता शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्यातच वितरित होणार आहे। तसेच मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी, बँक आधार लिंक, जमिनीचे कागदपत्र अद्ययावत करणे या 3 गोष्टींची पूर्तता करावी लागणार आहे। तसेच नवीन लाभार्थी नोंदणीसाठी पात्र शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नवीन नोंदणी करून घ्यावी लागणार आहे। तसेच तुमचे नाव व्यवस्थित नमूद करावे त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळू शकेल।